की मला माझं शिक्षण पूर्ण करता नाही आलं. फोकस स्टडी जो व्हायला हवा तो मी केला नव्हता आणि त्यामुळे मी ठरवलं होतं की आता 8व्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर 9व्या अटेम्प्टमध्ये म्हणजे द्यायचं नाही. डायव्हर्ट होण्यापेक्षा मला असं वाटतं जर प्लॅन बी असेल तर तो आपला आत्मविश्वास वाढवतो. प्लॅन बी विषयी आपण बोलतोय तो खरंच रेडी असावा. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. नुकताच UPSCचा रिझल्ट लागला आणि महाराष्ट्राचा डंका पूर्ण देशभर गाजत असतानाच आपल्या महाराष्ट्रातील काही तरुण या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले. मी जसं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये डंका वाजतो आणि पुन्हा म्हणतोय काही तरुण, पण काही असे विशेष तरुण आहेत की ज्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे की ज्यांची निवड UPSCमधून झालेली आहे. काही गावाकडे राहून अभ्यास करत होते, काही बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत होते, सतत अपयश येत होतं, परंतु त्यांनी हार मानली नाही आणि अभ्यास चालू ठेवला. आणि कुठेतरी त्यांना अपेक्षा होती की आणि त्यांची एक इच्छाशक्ती होती, त्यांचे प्रयत्न होते आणि त्यांचा एक कॉन्फिडन्स होता की नाही आपण यामध्ये यशस्वी होणार, आणि ते यशस्वी झाले. असे विनायक भोसले सर आज आपल्यासोबत आहेत. ते आमचे गाववाले आहेत, आमचे मित्र आहेत. खरं तर त्यांच्या अथक प्रयत्नांनी, अथक परिश्रमांनी आणि त्यांचं आपण जो म्हणतो की वाट पाहण्याची क्षमता ती त्यांच्यात भरपूर होती. त्याच्यामुळे त्यांनी आज शेवटी का होईना परंतु IPSमध्ये त्यांची निवड झालेली आहे. विनायक सरांकडून आज आपण त्यांचं स्ट्रगल असेल किंवा त्यांची अभ्यास पद्धती असेल, त्यांना एवढे वर्ष ही परीक्षा पास होण्यासाठी का लागले, कुठं अडचणी आल्या, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय नाही केलं पाहिजे आणि त्यांचा एकंदरीत प्रवास, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. धन्यवाद सर. सर, जसं की मी तुमचं इंट्रोडक्शन करून देताना सांगितलं की चला काही विद्यार्थ्यांनी गावाकडे राहून अभ्यास केला, तुम्हाला बरेच दिवस अभ्यास करावा लागला, शेवटी तुम्हाला यश आलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तत्पूर्वी तुम्ही नेमकं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलात, ग्रामीण भागात होतात. आता विसापूरसारखं खेडेगाव, आता माझ्या शेजारी गाव आहे, ते मला माहिती आहे विसापूर. कदाचित तुम्ही पहिले अधिकारी सुद्धा असू शकाल त्या गावचे, माझ्या पाहण्यात तरी नाही आहेत. पण मला एक सांगा की विसापूरसारख्या खेडेगावातून तुम्ही डायरेक्ट UPSCचा अभ्यास म्हणजे IAS IPS होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि अभ्यासाला सुरुवात केली. काय, कुठून प्रेरणा भेटली होती, काय कुठून तुम्हाला माहिती भेटली होती या सगळ्या गोष्टींची? सर, तुम्ही म्हणलात ते पूर्ण आणि म्हणजे पूर्णतः बरोबरही आहे ॲक्च्युली. कारण ग्रामीण भागातील मुलांसाठी एक डिस्टंट ड्रीम असतं, एक IAS IPS. एक तर म्हणजे सुरुवात तिथपर्यंत जाणं. माझ्यासाठी हा प्रवास सुकर केला ते म्हणजे माझे जे दिवंगत वडील आहेत, जे 2011 साली आम्हाला म्हणजे ते वारले. तर वडील माझे पाटबंधारे खात्यामध्ये मिस्त्री या पदावरती होते. तर ते नेहमी क्लास 1, त्यांचे जे क्लास 1 अधिकारी होते त्यांच्याकडे असणारी अधिकार क्षमता वगैरे ते पाहायचे आणि त्यांना वाटायचं कुठेतरी की अरे ही अधिकार क्षमता जर माझ्या मुलांमध्ये असेल तर माझा मुलगा अजून चांगलं करू शकेल. आणि मग लहानपणापासूनच घरात ते वारं जे होतं की जसं 15 ऑगस्टच्या दिवशी वडील स्वतः लवकर उठणार, मला उठवणार, मला तयार करणार, शाळेत पाठवणार. तर ते खूप आपण म्हणतो जसं हाडामासाचे देशप्रेमी असे ते त्यांचा स्वभाव होता. मग तेच मला वारसा हक्काने भेटले आणि मग म्हणून मला आधीपासूनच म्हणजे देशासाठी जी सेवा करण्याचं आहे किंवा आपल्या मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी आपण जर काही करू शकलो तर हे माझ्या मनामध्ये कुठेतरी खूप दूर म्हणजे रुजलेलं होतं. सर, अनेक क्षेत्र असतात ज्यातून आपण हे ऋण फेडू शकतो. पण माझ्या वडिलांची इच्छा की तो एक अधिकारी व्हावं आणि त्यामार्फत ते ऋण फेडावं, म्हणून मग मी सर मला लक्षात आलं की स्पर्धा परीक्षेमध्ये ही MPSC आणि UPSC हे असे 2 मार्ग आहेत की ज्यातून मी ते वडिलांची इच्छा पूर्ण करू शकतो. काय, कुठून सुरुवात कशी केली तुम्ही? सर, वास्तविक पाहता 2011 साली नंतरच माझं ग्रॅज्युएशन सुरू झालं. कारण दरम्यानच्या कालावधीमध्ये अशा अनेक घटना घडल्या होत्या आयुष्यामध्ये की मला माझं शिक्षण पूर्ण करता नाही आलं आणि त्यामुळे मी शिक्षणापासून थोडंसं वंचित झालो होतो. पण मग मी ठरवलं मनाशी की 2011 सालीच ज्यावेळेस वडील वाढल्यानंतर की आत्ता ते क्षण आहे की आता आपण नाही केलं तर नंतर आपण नाही करू शकणार. म्हणून मग मी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि इंग्लिश मिडियम घेतलं आणि त्यात बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय निवडला. आणि मग त्यावेळेसच माझ्या ओळखीतले एक अधिकारी होते, तर त्यांच्याशी माझी गाठभेट झाली, जे सध्या नागपूरमध्ये IPS आहेत, चिन्मय पंडित सर. त्यानंतर पिंपळे धुमाळ या ठिकाणी कार्यरत म्हणजे या गावचे सुपुत्र जे आहेत ते म्हणजे IRS आहेत सर, ते सध्या मुंबईला, श्रीदत्त धुमाळ सर. तर ह्या 2 व्यक्तींनी मला सुरुवातीला मार्गदर्शन केलं सर. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुमची अभ्यासाची पद्धत वगैरे या गोष्टी सगळ्या आपण जाणून घेऊयाच, परंतु तुम्ही किती अटेम्प्ट दिले UPSCचे?
सर मी हा माझा 8वा अटेम्प्ट होता सर. तुमचा 8वा अटेम्प्ट आणि 8व्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला यश मिळालं. तुमची जिद्द आणि चिकाटी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली. येस सर. परंतु मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारत असतो नेहमी सर की किती वर्ष या क्षेत्रामध्ये दिले पाहिजेत, किती वर्ष आपण स्वतःला आजमावण्यासाठी घालवले पाहिजेत. आता तुम्ही 8 अटेम्प्ट दिले म्हणजे मागच्या 7 अटेम्प्टमध्ये तुम्ही तर अभ्यास तुमचा तर असणारच आहे, त्याच्यामुळे शिवाय तुम्हाला पोस्ट भेटली नाही. मग काय चुका तुम्हाला तुमच्या चुका काय होत होत्या की ज्याच्यामुळे तुम्हाला यशापर्यंत जायला अडथळा येत होता? सर कारण तुमच्याकडून हे जाणून घेणार आहेच मी, तुम्ही काय काय केलं यशापर्यंत जाण्यासाठी, तुम्ही काय काय केलं हे तर जाणून घेणार आहे, त्याची गरज आहेच विद्यार्थ्यांना. पण तुमच्या चुका जर विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्या तर त्या चुका विद्यार्थी टाळू शकतात. येस सर, निश्चित. सर मला असं वाटतं मला ह्या 8 वर्ष लागण्याचं कारण जे आहे ते मेन म्हणजे सर सुरुवातीला म्हणजे की मला एक तो मार्गदर्शनाचा जो अभाव होता. कारण मी सुरुवातीला जे 2 व्यक्तींची नावं घेतली ती सुरुवातीला त्यांनी मला मार्ग दाखवला, पण त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये ते बिझी होते आणि मग मलाही त्यांच्यापर्यंत अप्रोच करणं थोडंसं कठीण झालं होतं. पण मग ह्या दरम्यानमध्ये ज्या वेळेस आपल्याला मार्ग कठीण होतो तर त्यावेळेस आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. आय थिंक मी ते केलं नाही, ती माझी सगळ्यात पहिली मोठी चूक. दुसरी चूक म्हणजे मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो तर एक ना धड भाराभर चिंध्या ही जी म्हण आपण ऐकली असेल तर त्याप्रमाणे मी 4 पुस्तकं आणेल, 5 पुस्तकं आणेल आणि ते पुस्तकं वाचून त्यातून अभ्यास करत होतो. म्हणजे फोकस स्टडी जो व्हायला हवा तो मी केला नव्हता असं मला वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे सर मी पुन्हा की थोड्या वेळपूर्वी जसं की मी काही म्हटलो की आपण 2 परीक्षेचा अभ्यास सोबत करतो. पुन्हा म्हणजे एका वेळेस आपल्याला तलाठीचे पण पेपर द्यायचा आहे, MPSCचाही पेपर द्यायचा आहे, UPSCचाही पेपर द्यायचा आहे आणि पुन्हा याच्यामध्ये MIDCची एखादी जाहिरात आली जी नुकतीच आली होती त्याचाही पेपर द्यायचा आहे सर. तर मग असं म्हटल्यानंतर जो प्रत्येक एक जी परीक्षा आहे तिचं एक स्वतःचा एक वेगळा अभ्यासक्रम आहे, तिची एक वेगळी डिमांड आहे, तर त्यापासून आपण डायव्हर्ट होतो. तर तो माझा सर पुढची मोठी चूक होती की ती मी केली नाही. आणि ह्या होत्या सर प्रिपरेशनच्या चुका. पण मला असं वाटतं ना सर की प्रिपरेशनच्या चुका सोबतच तुमच्या व्यक्तिमत्वाचे जे काही गुण असतात किंवा व्यक्तिमत्वाचं जे तुमच्या सायकोलॉजिकल मानसिक गोष्टी असतात ह्या तुम्हाला जास्त मागं ओढतात. त्या मी माझ्यावरती हावी होऊन दिल्या. कारण हे शेवटी आपल्यावरती असतं की ते आपण आपल्यावरती हावी होऊन देतो का नाही देत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं सर आपण आपल्या आयुष्यात होणारा ताणतणाव तो आपण म्हणजे बॅलन्स करू शकत नाही. त्यानंतर आपलं अर्ध लक्ष अभ्यासामध्ये, अर्ध लक्ष शेजारच्याकडे आणि अर्ध लक्ष घरी काय चाललंय तिकडे त्या गोष्टींकडे राहतं. म्हणजे तिथे पूर्ण फोकस मिसिंग होतं सर. तर हे व्यक्तिमत्वाची दुसरं महत्त्वाची गोष्टी. तिसरी गोष्ट म्हणजे सर प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की माझ्याकडून जी सगळ्यात मोठी चूक झाली, ह्या 2 चुका तर माझ्या झाल्यात, ते म्हणजे मी ओव्हर कॉन्शियस व्हायचो अभ्यासाला घेऊन की अरे नाही अभ्यास आहे, मग माझ्याकडून रिव्हिजन माझी झाली नाहीये, अरे मग त्याची रिव्हिजन झाली असेल, अरे मी एवढेच पेपर सॉल्व्ह केले आहेत. वास्तविक पाहता सर्वांना माहिती असतं की त्या परीक्षेच्या वेळेला बसल्यानंतरचे जे 2 तास असतात त्या ठिकाणी तुमची मनाची शांतता, तुम्ही किती शांतपणे पेपर सॉल्व्ह करता. ह्यावेळी UPSCचा प्रिलिमचा पेपर मी खूप शांतपणे सॉल्व्ह केला होता आणि मी प्रिलिम पास झालो. आणि इथून मागचे प्रिलिमचे पेपर्स मी खूप एक्साइटमेंट, जर माझं नाही झालं तर मग मला मुख्य परीक्षा नाही द्यायची, देता येणार नाही, मग माझं अजून 1 वर्ष व्हायला जाईल. हे सगळे निगेटिव्ह विचार किंवा ओव्हर थिंकिंग की जे भविष्यात होईल किंवा नाही होईल हे माहिती नाही. पण मग आपण म्हणजे ह्या चुका सर मी वास्तविक म्हणजे करत आलो. त्याच्यामुळे काय झालं सर की जे माझे प्रयत्न होतं त्या प्रयत्नाला यशाची साथ मिळत नव्हती. मग ह्या वेळेस मी ठरवलं की स्वतःची ज्या चुका आहेत ह्या निदान मी स्वतः तरी स्वीकारेल आणि त्या स्वीकारून त्या इम्प्रूव्हमेंट करेल त्याच्यावरती. आणि मग शेवटी पाहूया की ह्यावेळेस यश आणि हा शेवटचा अटेम्प्ट म्हणजे आता इथून पुढे 9वा अटेम्प्ट शिल्लक जरी असेल तर तुम्हाला द्यायचा नव्हताच. म्हणून मग मी सर इथे येऊन थांबलो सर आणि यश मिळालं. तुम्ही म्हणताय की 9वा अटेम्प्ट तुम्हाला द्यायचा नव्हता. तुमचा कसा प्लॅन बी रेडी होता का? आता 8व्या अटेम्प्टला आपल्याला जर यश मिळालं नाही तर आपल्याला दुसरं काहीतरी करायचं, असा काय प्लॅन बी रेडी होता का तुमचा? हो सर. ॲक्च्युली माझा सुरुवातीपासूनचा कालखंड हा थोडासा संघर्षाने भरलेला आहे आणि त्यामुळे मी ठरवलं होतं की आता 8व्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर 9व्या अटेम्प्टमध्ये म्हणजे द्यायचं नाही. आणि आपण आता काय करूया तर 5वी-10वी मुलांचं कोचिंग सुरू करू, कुठेतरी भाड्याने रूम घेऊ, ठीक आहे, त्यांना कोचिंग देऊ. सुरुवातीला तिथे आपला स्ट्रगल करायची वेळ तर करू, पण जसं इथे टिकलो तसं तिथेही टिकू. म्हणून तो माझा प्लॅन बी मी असा रेडी ठेवला होता सर. तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना की आता UPSCचं तर आहेच पण MPSCमध्ये पण 8-9 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा 2-4 वर्षापासून जे अभ्यास नवे विद्यार्थी, यांना काय सल्ला द्याल तुम्ही की प्लॅन बी असला पाहिजेत का? कारण काही जणांचं म्हणणं असं असतं की जर आपला प्लॅन बी असेल तर आपण डायव्हर्ट होतो. तुम्ही काय सांगाल याच्यावर? नाही सर, मी त्या मताशी अंशतः सहमत आहे की जर प्लॅन बी असेल तर आपण डायव्हर्ट होतो. म्हणून डायव्हर्ट होण्यापेक्षा मला असं वाटतं जर प्लॅन बी असेल तर तो आपला आत्मविश्वास वाढवतो की अरे काही हरकत नाही झालं तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन माझा रेडी आहे. त्यामुळे मी जे थोड्यापूर्वी सांगितलं तर ओव्हर कॉन्शियसनेस होणार नाही, ओव्हर थिंकिंग होणार नाही, मनाची शांतता राहील
मग येणारे प्रश्न चुकवणार नाही सर. जसं की मग तुम्हाला अनुभव सांगतो, 2019 सालची मेन्स जी होती, ज्यावेळेस 400पेक्षा जास्त जागा आल्या होत्या राज्यसेवेच्या, तर त्या मुख्य परीक्षेला मला एकूण मार्क होते 417, ओबीसीचा कट ऑफ होता 431 आणि मला मुलाखती संधी नव्हती भेटली. पण मी लेखी परीक्षेमध्ये सर मी ज्यावेळेस मोजल्या की माझ्या येणाऱ्या गोष्टी मी चुकून आलो होतो, ते होत्या 67. ओके. की ज्यांनी मला लिस्टमध्ये बाहेर म्हणजे जो मला यशापर्यंत घेऊन जाऊ शकत होता, पण ती ओव्हर थिंकिंग होती. म्हणून मला मुलांना हेच सांगूशी वाटेल की आपला प्लॅन बी रेडी ठेवा. प्लॅन बी रेडी असेल तर गाफील राहू नका. जे तुम्हाला वाटतं की डायव्हर्ट होताल, डायव्हर्ट केव्हा होताल की जर तुम्ही गाफील होताल तेव्हा तुम्ही डायव्हर्ट होताल. पण गाफील नाही व्हायचंय. प्लॅन बी आत्मविश्वास वाढवण्यासाठी ठेवायचा आहे, ध्येयापासून परावृत्त व्हायचं नाहीये. आपण प्लॅन बी यासाठी ठेवतोय की आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी, यशापासून डायव्हर्ट होण्यासाठी प्लॅन बी आपण ठेवत नाहीये. अगदी बरोबर. तर मग त्यासाठी मग पूर्ण जोश. आणि सर एक तुम्हाला ही गोष्ट परिचयाची आहे की प्रत्येक वर्षी प्रत्येकाला माहिती असतं की एवढ्या जागा आहेत, एवढे प्रयत्न आहेत. फक्त काय होतं, गणित हे असतं की पूर्वपरीक्षा डिसेंबरमध्ये जाहिरात येईल, फेब्रुवारीमध्ये होईल, माझ्याकडे 4 महिने आहे. मग ह्या महिन्यात मी मूव्ही पाहतो, मला मूव्ही पाहायलाच पाहिजे, पाहावं, मी नाही म्हणत नाही. पण मग कधी की ज्या वेळेस स्वतःला तो रिलॅक्स टाइम आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला आपण म्हणू एक गिफ्ट द्या, बोनस द्या अभ्यास केल्यानंतर वगैरे, तर ते आपण करू शकतो. आणि ऍक्च्युली सर म्हणजे यामध्ये तुम्ही सगळ्यांना सांगितलं, खरं म्हणजे ना, जो आपला विनार्थक वेळ व्हायला जातो तो आपण खरं टाळला पाहिजे सर. म्हणजे खूपच व्यर्थ चर्चा, लायब्ररी वाचनालय असतील तर तिथे जागेवरून पुस्तक ठेवण्यावरून भांडण होतात वगैरे, किंवा अजून बरेचसे असे काही कारणं आहेत, हे आपल्याला डायव्हर्ट करतात. खरे डायव्हर्ट करण्याचे विषय हे आहेत. बरोबर. पण ते आपल्या लक्षात येत नाही. अगदी बरोबर. आता ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात, एकतर महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचा कल वाढतोय आणि त्यातल्या त्यात MPSC कडे कल जास्त वाढतोय, UPSC कडे सध्या कल वाढताना दिसतोय. बरोबर. पण एक आम्ही पाहतो की ग्रामीण भागातला जो पाल्य असतो तो आपल्या पालकांना सांगत असतो मला UPSCचा स्टडी करायचा आहे आणि मला दिल्लीला जायचं आहे, किंवा MPSCचा विद्यार्थी असतो की मला पुण्याला यायचं आहे, आणि UPSCचे पुण्याला पण असतात. काय नेमकं UPSCसाठी म्हणजे UPSCचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेलंच पाहिजेत का, क्लासेस लावलेच पाहिजेत का? आता हा प्रश्न काहींना विचारला तर काहींना राग येतो, निगेटिव्ह वाटतं काहींना की क्लास नाही लावला तर कसं होईल, UPSCला दिल्लीला नाही गेलं तर कसं होईल. परंतु त्याच्यात दुसरी बाजू एक अशी आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थी गावामध्ये राहून, अजिंक्य माने असतील, ओंकार पवार असतील, यांच्यासारखे जे अधिकारी आहेत हे ग्रामीण भागात गावात राहून त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे या दोन्ही बाजू आहेत. तुम्ही काय सांगाल याच्यावरती? नाही सर, माझं ॲक्च्युली यामध्ये तुम्ही जे म्हणता ना ते पूर्ण बरोबर आहे की मी स्वतः दिल्लीला 2019 साली गेलो होतो. तेही सारथीमार्फत माझी निवड झाली होती. तर त्यावेळेसही माझी म्हणजे कोचिंग ॲक्च्युली कशासाठी हवं, तर तुम्हाला दिशा दाखवतं कोचिंग तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतं, याची कधी खात्री किंवा गॅरंटी असेल देत नाही. शेवटी यशापर्यंतचा जो मार्ग आहे ना तो आपल्याला सुकर करायचा असतो. त्यामुळे तुम्हाला फक्त मार्ग मिळवण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही. कारण मी पण 2 महिने दिल्लीमध्ये राहिलो, पण काही वैयक्तिक कारणासाठी मी पुन्हा पुण्यातच शिफ्ट झालो. म्हणजे थोडक्यात सांगायचं एकच की मी पुण्यात राहून तयारी झाली माझी, आणि मी पुण्यात राहूनच या यशापर्यंत पोहोचू शकलो. तुम्ही ओंकार पवार यांचंही नाव घेतलं वगैरे, किंवा अजिंक्य मानेंचं आहे, तर तेही आहेत की जे ही उदाहरण आहेत. म्हणून मी मुलांना या माध्यमातून एकच सांगेल की आपण काय करतो, थोडीशी हवा लागली की आपण हुरळून जातो. बरोबर, ठीक आहे. तर ते हुरळून न जाताना आपल्याला ईश्वराने जे आपण डोळे आहेत दिलेले आहेत, बुद्धी आहे विचार करण्यासाठी, तर आपण गोष्टींचं ना सापेक्ष जो आपण म्हणतो की थोडंसं रिलेटिव्ह गोष्टी बघाव्यात आणि आपण आपल्या परीने त्याचा निर्णय घ्यावा. ज्याची कुवत आहे, ठीक आहे, त्यांनी तिथं जाणं ठीक आहे, कारण ते झेपू शकतात. पण जसं माझ्यासारखे सामान्य पर्सनल जी व्यक्ती असेल त्यांनी तो अट्टहास करणं चुकीचं. कारण त्यासाठी आई वडील काय करतील, कुठून व्याजाने पैसे घेतील, कुठून जमीन गहाण टाकतील वगैरे, या कॉस्टवरती ते नसावं. कारण तेच गायडन्स, तेच सगळे माहिती तुम्हाला पुण्यामध्ये ठिकाणी अगदी सुकर उपलब्ध आहे. आणि नाहीच काही तर सर YouTube सारखा चॅनल किंवा आपल्या चॅनल सारखे जे आहेत माध्यम, यातूनही तुम्हाला हा मार्ग अवेलेबल होईल. गरज आहे ती फक्त तुम्हाला पोहोचण्याची, तुम्हाला मागण्याची. आता मी मला फोन येतात मुलांचे की सर तुम्ही कसं केलं, मार्गदर्शन करा वगैरे. त्यांच्या सगळ्यांना मी सांगण्याची, त्यांनी ऐकून घेण्याची त्यांची क्षमता नसते. बरोबर. त्यांना इझी हवा असतो की सर तुम्ही एवढं सांगितलं की एवढं केलं, तर मग यातला शॉर्टकट कोणता नाही का, म्हणजे एका दिवशी कसं करता येणार सर एवढं सगळं, हे शक्य वाटत नाही सर. पण त्याच्या मागे 8 वर्षाची मेहनत आहे, हे कोणी लक्षात येत नाही सर. आणि मुळात म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये मुलं आजकाल आपण सक्सेस स्टोरी पाहतो की जे पहिल्या प्रयत्नात झाले, पण त्याच्या मागे त्यांचा 3 वर्षाचा अभ्यास आहे का, 5 वर्षाचा अभ्यास आहे का, हे आपण पाहत नाही सर. बरोबर. म्हणजे मला एकच म्हणायचं की हे जर आपण उघड डोळ्यांनी पाहिलं आणि स्वतःच्या क्षमतांप्रमाणे पाहिलं, ठीक आहे, जसं की म्हणजे
प्रत्येकालाच ते एक शक्य म्हणजे म्हणून की ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवरती किंवा ग्रास्पिंग पॉवरवरती त्या गोष्टी ठरवाव्यात. बरोबर. तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुमचे वडील तुम्हाला सोडून गेलेत आणि त्यांच्या पाठीमागे तुम्ही, तुमची आई आणि 3 बहिणींची लग्न झाली. कसं एकंदरीत आता वडील नव्हते, जबाबदारी तुमच्यावरती होती, मग हे अभ्यास आणि कुटुंब हे कसं सांभाळलं तुम्ही? काय अडचणी आल्यामध्ये? सर यामध्ये ॲक्च्युली थोडंसं भावनिक लेवलवरती खूप अडचणी येतही होत्या वगैरे, पण आपण असं म्हणतो ना, ज्यावेळेस आपण ध्येय प्रेरत असतो आणि आपल्याला त्या पदापर्यंत पोहोचायचं असतं आणि त्याच्यामध्ये जर स्ट्रॉंग मोटिवेशन असं असेल की आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी काही करण्याची इच्छा असेल, तर सर असं म्हणजे ईश्वरही तुम्हाला साथ देतो. पण यामध्ये सर मला असं वाटतं की आजकाल आपली जी पिढी आहे ती अध्यात्मापासून दूर चालली आहे. मैत्रीचा खरा अर्थ मिसिंग आहे. जशी माझी मैत्रीण आहेत दीक्षा भवरे म्हणून, ते IPS आहेत, ते मागच्या वर्षी IPS झाल्या, तर त्यांनी पण मला या प्रोसेसमध्ये खूप मदत केली. त्याच्यामुळे सर मला म्हणजे हे सगळं मॅनेज करता आलं. ते म्हणजे जसं की दीक्षा असेल IPS दीक्षा भवरे त्या असतील, किंवा गणेश हांडे असतील, किंवा जसे तुमच्यासारखे पण काही मित्रमंडळी माझ्यासोबत होते की ज्यांनी मला पाठीवरती फक्त हात ठेवला किंवा विश्वास ठेवला. जिथं मी खचत होते तर त्यांनी मला आधार दिला. तर ह्या गोष्टींमुळे आणि आशावाद माझ्या आईचा, माझ्या बहिणींचा, त्यांचा माझ्यावरचा विश्वास की नाही भाऊ तू, मला घरी भाऊ म्हणतात, तर भाऊ तू ही करू शकतो वगैरे, तर सर ते झालं. पण हो सर, मी निश्चितपणे सांगेल की अध्यात्म जो आजच्या ह्या माध्यमातून की अध्यात्म खूप खरंच मला असं गरजेचं वाटतो. आपल्या महाराष्ट्राला जी एकदम समृद्ध अशी वारकरी संप्रदायाची जी परंपरा लाभली आहे, संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो, तर या ठिकाणी आपण अध्यात्मापासून दूर होत चाललो आहे. पण अध्यात्माने खरं मला तारलं, तर याच्यामध्ये यांचा सर्वांचा खूप मोलाचा वाटायचं. त्यामध्ये माझं असं काही नाही. सगळ्यात मोठी साथ कोणाची तुम्हाला या प्रवासात? सर ॲक्च्युली ज्यावेळेस आपल्याला यशामध्ये म्हणजे उभं राहण्यासाठी सगळेच हात लागत असतील, तर त्यातला मोठा हात कोणता ओळखणं फारच अवघड आहे सर. पण जर तुम्ही मला म्हणत असाल तर मी समजेल की माझी आई आणि माझे गुरु, तर ह्या दोघांचा मला खूप मोठा हात आहे सर. नक्कीच. आता ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करतात, भरपूर काही चुका करत असतात, काय म्हणजे तुमची अभ्यास पद्धती कशी होती आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? सर मला असं वाटतं ना की सध्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे खूप पेपर्स येतात मार्केटमध्ये. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे काही मित्र असतात की ते आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात. खरं म्हणण्याच्या खरा मार्ग खूप कमी वेळेस भेटतो. मग अशा वेळेस आपण काय करावं ना, आपण थोडं शांत बसावं, आत्मपरीक्षण करावं, जे मी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपल्याला ज्या वाटेवरती जायचं आहे त्या वाटेवरती आपल्याकडे 2 मोठे असे म्हणजे माध्यम आहेत की जे आपल्याला मदत करतात. ती म्हणजे काय, ते जे पाठ्यपुस्तक असतात की ज्यामध्ये माहिती खूप सुकर आणि सोयीस्कर उपलब्ध असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आयोगाने विचारलेले प्रश्न, मग ते MPSC असेल किंवा UPSC असेल, त्यातून आपल्याला एक्झॅक्टली कळतं की ते म्हणजे त्यांची विचारण्याची पद्धत कुठे आहे, कल त्यांचा कुठे आहे. आणि त्यासोबतच की एखादा जर आपण टॉपिक करत असेल तर त्या टॉपिकचं म्हणजे पार्श्वभूमी आपल्याला माहिती असली पाहिजे. किंवा हल्ली जसं तुम्ही UPSCचे जर मुख्य परीक्षेचे पेपर पाहिले गेल्या वर्षीही आणि ह्या वर्षीही, तर त्यांनी जास्तीत जास्त आकलन दृष्ट्या थोडंसं म्हणजे ॲनालिटिकल माइंडवाले जे क्वेश्चन्स आहेत, की जसं मला आठवतं की पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या लोकशाहीच्या संघटना उभं राहण्यासाठी कसं वातावरण निर्मिती झाली आणि त्या कशा उभ्या राहिल्या, हा प्रश्न आला होता आम्हाला मुख्य परीक्षेला. डायरेक्टली क्वेश्चन फर्स्ट ओव्हर आणि सेकंड ओव्हरवरती न येता. तर मग यासाठी अभ्यास करताना आहे ना सर, स्वतःचं कीप युअर आईज अँड इयर्स ओपन हे जे एक वाक्य आहे, तसं आपण डोळे उघडे ठेवावेत. आपल्याकडे जे मार्गदर्शन करणारी जे पुस्तकं आहेत, प्लस त्यासोबतच आपल्यासोबत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, त्यातून ॲनालिसिस आपण स्वतःचं डेव्हलप करावं, रादर दॅन म्हणजे काहीतरी खांदा शोधण्यासाठी. आता जे फोन येतात मला ते पण तेच सांगतात. मी त्यांना सांगायला एकच सांगतो की सोपा मार्ग शोधू नका. तुम्हाला 2 महिने वेळ लागेल कशासाठी, की हे ॲनालिटिकल गोष्टी डेव्हलप करण्यासाठी. पण नंतर पुढचा प्रवास खूप सोपा आहे. उद्या मुख्य परीक्षेत कसाही प्रश्न आला तर तुम्ही ते करू शकता. पण जर मी तुम्हाला आता शिकवलं की हे असं असं असतं, तर तुम्ही स्वतःची बुद्धी वापरणार नाहीये. मग तुमचं जो मनाची जी प्रोसेस आहे ती कशी डेव्हलप होणार. तर म्हणून सर मी ह्या माध्यमातून एकच सुचवेल की तुम्ही स्वतः थोडंसं त्यावरती विचार करावा. तुम्हाला मी माध्यमही सांगितले काय जे माध्यम तुम्हाला मदत करू शकतात. तर निश्चितपणे सर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास न ढासळता करावं. स्वतःवरती विश्वास ठेवला ना सर, तर मग आपण, तुम्हाला माहिती सर, आपण उत्तम उत्कृष्ट पोहणारी व्यक्ती होऊ शकतो. नाहीतर मग तिथं जाऊन गटांगळ्या खाणार किंवा आपण बुडणारच आहोत. बरोबर. आता MPSC बदलते, MPSC बऱ्यापैकी सुधारणा करते आणि वेगवेगळे डिसिजन लवकर MPSC घेते. म्हणजे जसं की रिझल्ट लावणे, या गोष्टी बऱ्यापैकी सुधारत आहेत. आणि आता MPSC सिलेबस पण बदलते, परीक्षा पद्धती पण
बदलणार अशा चर्चा हो, आहेत. हो. आणि अशा चर्चा आहे की UPSCला MPSC फॉलो करणार आहे. काय तुम्हाला काय वाटतं, जर MPSCने ॲज इट इज UPSCला जर फॉलो केलं तर काय केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? कारण विद्यार्थी नैराश्यामध्ये असे आहेत की आम्ही आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होतो आणि आता MPSC डायरेक्ट UPSCला जर फॉलो करेल तर डिस्क्रिप्टिव्ह येईल, आम्ही तिकडे कसं शिफ्ट व्हायचं, आता आम्हाला बाहेर पडावं लागेल, अशा बऱ्याच चर्चा आणि अफवांना उदाहरण आले. तुम्ही काय सांगाल याच्यावरती? जर त्याला आपण पॉझिटिव्ह घेऊ, जर समजा UPSCला MPSCने फॉलो केलं आणि UPSC प्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या तर या मुलांनी कसं शिफ्ट झालं पाहिजे, या मुलांनी काय केलं पाहिजे नक्की? सर एक मर्चिनीमध्ये एक म्हणायचं, द थिंग्स हॅपन मोस्ट वेन यू एक्सपेक्ट देम लिस्ट. म्हणजे घटना त्यावेळेस घडतात ना की जर तुम्हाला त्याची कमी अपेक्षा असते, असं त्याचा एक अर्थ होतो. तर मला असं वाटतं ना की प्रोसेसमध्ये जरी सिलेबस चेंज झाला किंवा एकदमच काहीतरी ड्रास्टिक निर्णय आयोगाने घेतला की जो मला वाटत नाही की आयोग घेईल, पण जर घेतलाही तर मग आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की जो निर्णय घेतला तो तर मला एकट्याला टार्गेट करून नाही घेतला, बरोबर, तो सर्वांसाठी सेम आहे वगैरे. मग यामध्ये परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यापेक्षा, म्हणजे काय ना, पळवाट काढण्यापेक्षा की रडण्यापेक्षा आपण त्याला सामोरे गेलेलं फार छान. म्हणजे आणि जर उदाहरण द्यायचं झालं की आपल्या शिवबांनी, आपल्या छत्रपतींनी सुद्धा एवढ्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढला. तेवढी बिकट परिस्थिती आपल्यासमोर नाहीये, पण आपल्याला आत्ताच आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. मग असं असेल ना तर मला असं वाटतं सर, एक तर मला सगळ्यात सुरुवातीला म्हणजे स्वस्त बसणं आणि स्वतःला सांगणं. लोकांनी मनाला सांगण्यापेक्षा मी स्वतःच्या मनाला सांगेन की ठीक आहे, दीर्घ श्वास घेईल, इट्स ओके, हे सर्वांसाठी आहे, पेपर अवघड आला येणार आहे, सिलेबस चेंज झालाय, सर्वांसाठी झालाय, आता सगळेजण एका कॉम्पिटिशन लेवलला आले. अगदी बरोबर. ज्यांची, आणि मग कुणी म्हणेल की नाही UPSC वाली मुलं पुढे असतात, असं काही नाहीये. ते जर पुढे असतील तर आपल्यामध्ये एक जिद्द असायला हवी की आपण त्यांच्या लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. बरोबर. ह्या वेळेस मुख्य परीक्षेला अनेक असे माझे मित्र होते की ज्यांनी 3-4 वेळेस मुख्य परीक्षा दिल्या होत्या किंवा 2 इंटरव्ह्यू दिले होते वगैरे, पण ती पूर्व परीक्षा पास नाही झाले. म्हणजे UPSC असं काही ठरवत नाहीये की तुमच्या अटेम्प्ट वरून, नॉलेज, तुमच्या अटेम्प्ट आणि एक्सपिरियन्स वरून आम्ही तुम्हाला पास करणार आहे. ती तुम्हाला तिथे इक्वल संधी देते. मग घाबरायचं ते कशासाठी? नक्कीच, अगदी बरोबर. अतिशय समर्पक आणि वास्तववादी आपली चर्चा झाली. हे सगळं होत असताना आता मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना असा एखादा अनुभव आहे का तुमचा कुठला की जो तुम्ही आता विद्यार्थ्यांशी शेअर करू शकता? म्हणजे या सगळ्या तुमच्या प्रवासात आलेला एखादा अनुभव? एक अनुभव असं सांगेल, जो म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी IPS दीक्षा भवरे यांचा, की ह्या लास्ट इयर त्या ज्यावेळेस सिलेक्ट झाल्या तर IPS म्हणून त्यांची निवड झाली, त्यावेळेस त्यांच्या लाईफमध्ये एक आपण म्हणतो ब्रेकिंग टाइम येतो की नाही आता मी बस, त्यांनी निर्णय घेतला, त्या डॉक्टर आहेत, की मी निर्णय घेतला की मी आता आयुष्यामध्ये काहीतरी म्हणजे आता थांबेल आणि आता मी माझं करिअर सुरू करेल दुसरं. माझ्या वेळेसुद्धा हा वेळ होता. पण ही एक जे वेळ असते ना की जेव्हा तुम्ही तुटू शकता किंवा मोडू शकता, तर तिथे फक्त तुटायचंही नाहीये आणि मोडायचं नाहीये, काही ड्रास्टिक स्टेप जे घेणं आहे तो घ्यायचाही नाहीये. म्हणून माझ्यासाठी ही जी मोमेंट होती सर, यातून एक शिकण्याचं असं होतं वगैरे की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही म्हणजे आशेचे दरवाजे बंद झाले, तर तिथून कुठेतरी एक आशेचा किरण उगवलेला असतो. तर मग मी सर, म्हणजे हा आमच्या दोघांच्या आयुष्यातला एक अनुभव आहे की जसं तिलाही झालं तसं मलाही ह्या वेळेस झालं होतं. आणि देन आय रीच टू दिस. म्हणजे मला काय म्हणायचं की ज्या ठिकाणी तुम्ही हारता नसता त्या ठिकाणी फक्त एक एक्स्ट्रा पाऊल टाकायचं. येस, की जे तुम्हाला यशापर्यंत पोहोचवेल. बरोबर. जसं आता तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढलात. येस सर. थोडक्यात तुमचे अटेम्प्ट संपत आले होते, परंतु तुम्ही लढलात आणि एक शेवटचा अटेम्प्ट तुम्ही देणार नव्हते, तुम्ही सांगितलं होतं. येस सर. एक मुलाखतीच्या शेवटी मी नेहमी प्रत्येक अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारतो, कदाचित विद्यार्थ्यांना राग येत असेल त्या गोष्टीचा की हा प्रत्येक वेळेस असं का बोलतो. कित्येक विद्यार्थी भरपूर वर्षांपासून अभ्यास करतायत. हो सर. तुम्ही 8 वर्ष या क्षेत्रामध्ये घालवले. हो सर. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव असेल किंवा जाणीव झाली असेल. जर आता समजा तुमची पोस्ट नसती निघली तर तुमचा प्लॅन बी रेडी होता. काय सल्ला द्यायला विद्यार्थ्यांना, काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातून वेळेत बाहेर पडलं पाहिजे, स्वतःला किती वर्ष दिले पाहिजेत किंवा येताना काय विचार करून आलं पाहिजे? येस सर, तुमचं म्हणजे जसं तुम्ही जी ॲक्च्युली हा विचार आणि ही भूमिका मांडता ना सर, मी खरं त्याचं म्हणजे कौतुकही करेल आणि मी याविषयी मी खरं मुलांनाही सांगू शकेल. मलाही कदाचित तो राग आला असता, पण एक वेळ नंतर मला 3ऱ्या अटेम्प्ट नंतरच हे वाटायला लागलं होतं की आणि मी तेव्हापासून माझे छोटे छोटे काही इतर प्रयत्न चालू होते की मला उद्या करण्यासाठी. पण जी मुलं नव्याने येतात ते काय करतात की जे आजकाल म्हणजे ह्या यशानंतर खूप लोक सेलिब्रिटी होतात आणि ते त्यांची यशाची गाथा लोकांपर्यंत काही वेगळ्या मार्गाने पोहोचवतात. की मी 1 वर्षाच्या अभ्यासात झालो, मी एवढंच केलं, मी एवढंच झालो, मी 8 तास अभ्यास केला, मी 6 तास अभ्यास केला, त्यात झालो. तर मला आपल्या मुलाखती दिवशी शेवटी मला एवढंच सांगूशी वाटेल, आपल्याला माहित आहे
की आपण म्हणजे किती आपण म्हणतोच आपण किती गाळात आहोत किंवा किती पाण्यात आहोत. त्यामुळे मला 6 तास अभ्यास करायचा आहे का 8 तास अभ्यास करायचा आहे हे प्रत्येकाला ओळखता येतं, माहिती असतं. ठीक आहे, त्यामुळे उगाच भरकटावं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सर की जसं की प्लॅन बी विषयी आपण बोलतोय तो खरंच रेडी असावा. कारण आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये आपण लेवलपर्यंत आपल्या आई वडिलांनी पोहोचवलं, हेच त्यांचे खूप मोठे आपल्यावरती ऋण झाले. तर मग ही अपेक्षा, मग त्यावेळेस असं असतं की ते ऋण फेडण्याची वेळ असते, पण आपलं बर्डन आई वडिलांवरती वाढत जातं दिवसेंदिवस. मी ते सर्वाइव्ह करू शकतो कारण त्या ठिकाणी मला माझा बंधूंचा साथ होता, म्हणून मी ते करू शकलो. आणि प्लस माझा प्लॅन बी पण रेडी होता, म्हणून तोही कॉल आपण स्वतः घ्यावा आणि तो योग्य वेळी घ्यावा. पण तो असा नाही की जो तुम्हाला मानसिकरित्या काहीतरी डिस्टर्ब करून सोडेल. कारण सर तुम्ही पाहिलं आहेत, काही आपले मित्र आहेत की जे ह्या प्रोसेसमध्ये थोडेसे त्यांची मानसिक जी हे होती आरोग्य होतं ते ढासळलं. तर आपल्याला तिथपर्यंतही वाट पाहायची नाहीये वगैरे. आणि जर समजा म्हणजे आपण अपयश तर आपण पचवतोच, बट काही ठिकाणी नाही म्हणणं किंवा आपण नाही झालं वगैरे तर तेही पचवता येणं इट्स ओके म्हणून पुढे चालणं आहे. कारण आयुष्य याहीपेक्षा खूप मोठे आहे आणि याहीपेक्षा खूप सुंदर आहे. कारण खूप आहेत जे ह्या प्रोसेसमध्ये होते त्यांचं नाही झालं आणि ते खूप चांगलं करत आहेत लाईफमध्ये, तर ते आहे. आणि जी मुलं आता माझ्यासारखे आहेत की ज्यांचा 6वा अटेम्प्ट झालाय 7वा अटेम्प्ट झालाय वगैरे म्हणून पण यश मिळत नाहीये, तर मी त्यांना एकच सांगेल वगैरे की त्यांनी थोडं शांत बसावं. एक दिवस 2 दिवस जिथे त्यांचं मन रमेल, तिथं त्यांचं मन त्यांच्याशी बोलेल अशा ठिकाणी जावं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतःच्या झालेल्या चुका फक्त डोळ्यांसमोर आणाव्यात. यासाठी विपश्यना जी असते सर 10 दिवसाची ते खूप सुंदर आहे. त्यामध्ये आपल्याला 10 दिवसाच्या कोर्समध्ये मेडिटेशनमध्ये आपल्या सर्व चुका डोळ्यांसमोर क्लिअर राहतात. तर ज्यांना ते शक्य आहे त्यांनी ते करावं. नसेल तर स्वतःसाठी 2 दिवस देऊन वेळ काढावं. एकदा सर जर चूक कळली आणि मग ती चूक कळल्यानंतरही जर अपयश आलं तर मग तिथे थांबावं. निश्चितच सर, तुमचा जो काही प्रवास आहे खरं तर 8 वर्ष एखाद्या क्षेत्रावरती म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टीने ठाम मानून राहणं हे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही 7 अटेम्प्ट दिले आणि 8व्या अटेम्प्टमध्ये तुमची पोस्ट निघली, तुम्ही IPS म्हणून आता तुमची निवड झालेली आहे. खरंच तुमचं म्हणजे अभिमान मला वाटतो की एक चला गाववाले आहेत आणि तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि जी वास्तववादी चर्चा केली, ज्यात तुमच्या चुका सांगितल्या, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजेत काय केलं नाही पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली, त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा खूप खूप आभार. थँक्यू सर, थँक्यू.